जय भीम, जय संविधान. इतिहासाच्या दोन बाजू असतात, एक चांगली आणि एक वाईट बाजू. वाईट बाजू जगासमोर मांडण्यात येते आणि चांगली बाजू जी असते ती लपवण्यात येते. मुळात आहे ना, कुठल्याच महापुरुषाची जी बरोबरी आहे ती कुणासोबत होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाचा कालखंड वेगळा असतो आणि इतिहासही हा वेगळा आहे. कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावणे हे गरजेचेच आहे, अनिवार्यच आहे. असं जरी बजावून सांगितलं असतं तरी सुद्धा झालं असतं, पण हिंदू मुसलमान करणार नाही. बघा, टिपू सुलतान यांनी आहे ना काहीच वाईट काम केलं नव्हतं. त्यांनी ज्या दलित महिला होत्या, ज्यांना स्तन झाकण्याचा अधिकार नव्हता, त्याच्यावरती टॅक्स लावण्यात यायचा. त्यांनी स्त्रियांना पूर्ण कपडे घालण्याचा अधिकार दिला. यात त्यांनी वाईट काय केलं? ते सुद्धा इंग्रजांच्या विरोधात होते, इंग्रज त्यांना घाबरत होते. आणि श्री एपीजे अब्दुल कलाम यांनी सुद्धा त्यांच्या पुस्तकात टिपू सुलतान यांचा उल्लेख जो आहे ना, तो रॉकेटमॅन म्हणून केलेला आहे. बघा, आज जरी कुठल्या स्त्रीवरती अत्याचार होतोय, एखाद्या मुलीवरती अत्याचार होतोय, आपण काय म्हणतो? त्याची गर्दन छाटली पाहिजे, याला भर चौकात जाळला पाहिजे, याला भर चौकात मारला पाहिजे. मग आपण ते वाईट बोलत नाही का? आपण ते चांगलं बोलतो का? जर एखाद्या स्त्रीवरती अत्याचार होतोय आणि जर एखाद्याने त्याचा पुढाकार घेतला, कोणीतरी पुढाकार घेतलाय, मग तो मुसलमान असो, हिंदू असो, शीख असो, इसाई असो, घेतला ना त्याने पुढाकार, त्याने एखाद्या स्त्रीला पूर्ण कपडे घालण्याचा अधिकार दिला, मग याच्यात त्यांनी वाईट काम काय केलं?